नमस्कार. आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे श्री आनंद कुमार सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्ते सर, विवाह या विषयावरती आपण बोलत होतो आणि आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की विवाह ही एक समस्या बनत चाललेली आहे. कधी कधी उशिरा विवाह जुळणं किंवा विवाह जुळलेले न टिकणं या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे विवाह जुळवताना किंवा लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींना कुठल्या विषयांना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे याबद्दल आज आपण चर्चा करूयात. नक्कीच मॅडम. विवाह जमणं आणि ते टिकणं ही मोठी समस्या आहे. याचं कारण आहे की अनेक लोक फक्त पत्रिका पाहून किंवा गुणबिलन करून विवाह जमवण्याचा प्रयत्न करतात. ही मोठी चूक आहे. आता गुणांमध्ये 36 गुण असतात आणि 36 गुणांमध्ये भटूक असेल किंवा गणाचा दोष असेल यांना फार महत्त्व देण्याची गरज नाहीये. म्हणजे मनुष्य गणाचे लोक साधे असतात, देवगुणाचे लोक अगदी दोन्ही बाजूने सामान्य घेऊन चालतात किंवा राक्षसगणाचे लोक अग्रेसिव्ह असतात. असं लोकांचं फक्त मत आहे, असं वास्तवात नाहीये. तर 3 गोष्टी महत्त्वाच्या त्यामध्ये महत्त्व देणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट की आपल्याला ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतायत की नाही त्या पती पत्नींमध्ये. दुसरी गोष्ट त्यामध्ये की योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहतील की नाही, मुलंबळ होतील की नाही, वंशूल वाढेल की नाही आणि दोघांमध्ये विश्वासार्हता असेल की नाही. मॅडम इथे अति महत्त्वाचा विषय आहे की मनात जो नवरा आहे तोच डोक्यात असला पाहिजे किंवा मनातली बायको आहे तीच डोक्यात आणि मनात एकच असली पाहिजे. मनातला वेगळा आणि डोक्यातला वेगळा तर होणार नाही. म्हणजे शारीरिक एकनिष्ठता पाहिजे, दोघांना विश्वासार्हता पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं गुरुबळ असलं पाहिजे. गुरुबळाशिवाय समाधान तुमचं होणार नाही. गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती. संसारामध्ये समाधान संसार होत नाही आणि अनेक आजच्या काळामध्ये जे उभा युवती आहेत किंवा उपर वधू आहेत वर आहेत यांच्यामध्ये हीच गोष्ट कमी पडते. किंवा ह्या फलाफल IT क्षेत्रातला मुलगा आहे किंवा फलाफल डॉक्टर मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून लग्न करतात, पण त्यांच्यामध्ये गुरुबळाची कमतरता राहते. 6वा 8वा गुरु असेल तर आर्थिक हानी होते, दारिद्र्य येतं, कर्जबाजारीपणा वाढतो, व्यभिचारपणा वाढतो, व्यसन वाढतात आणि त्रेधा होऊन दोघांमध्ये टोकाची भूमिका येऊन डिवॉर्स होण्यापर्यंत गाडी जाते. किंबहुना इथे दुसरी गोष्ट आहे की विचार जमत नाही. विचार न जमल्यामुळे 10 आज 1 डिवॉर्स होतोय. शारीरिक संतोष नसल्यामुळे किंवा व्यभिचार वाढल्यामुळे 10 ते 4 डिवॉर्स होतात आणि किमान आर्थिकता सोबत नसल्यामुळे 10 1 डिवॉर्स होतात. मॅडम आज मी तिला 10 ते 6 डिवॉर्स होतात. 2 लोक तडजोडून जगतात आणि 2 हॅपी जगतात आणि 2 हॅपी कुटुंब आहेत. तसं आपल्याला व्हायचं असेल तर पत्रिकेतल्या ग्रहमैत्री योनी आणि गुरुबळ पाहूनच तुम्ही लग्न करावं हे नक्कीच सांगेन. अगदी खरंय. या गप्पा अशाच चालू ठेवूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. लोक आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, बौद्धिक, वैवाहिक, नोकरी, व्यवसाय आणि प्रेम यासारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये यश संपादन करण्यासाठी श्री आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता. त्यासाठी आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे 93 71 22 44 66 93 71 22 44 66 9371 22 4466. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आणि श्री आनंद कुमार सर आपल्याशी बोलतायत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणला होतात की गुरुबळ नसल्यामुळे समाधानी वृत्ती नसते. आता अर्थातच प्रत्येकाची पत्रिका वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाचं नक्षत्र वेगळं वेगळं आहे, ग्रह वेगळे वेगळे आहेत. मग ज्यांच्या पत्रिकेमध्ये हे गुरुबळ नाहीये त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना असतीलच ना, का त्यांनी कायम असंच जगणं रास्त असतं? नक्कीच मॅडम. गुरुबळ म्हणजे काय तर समाधान वृत्ती. मग तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु जर मृत अवस्था असेल तर आर्थिक हानी होते का, आर्थिक आपण जेवढी प्रगती करणं इच्छितो तेवढी प्रगती होत नाही किंवा तेवढ्या अधोगतीने मागावं लागतं. गुरु नीच असेल तर वाईट मित्रांच्या वाईट लोकांच्या संगतीमुळे हे आर्थिक हानी होते आणि ते कुटुंबात भरभराट होत नाहीये. मग गुरु वक्री आहे आणि अन्य ग्रहांच्या सोबत आहे का. गुरु वक्री असेल तर किती काबड कष्ट करतो आपण, पैसा कमवतो तर घरात पैसा टिकत नाहीये किंवा वातात असतं की हात उसने पैसे नेहमी घ्यावे लागतात. गुरु जर अन्य गोष्टींमध्ये गुरु कोणते पापग्रह युक्त असेल किंवा गुरु जर वक्री असून नीच राशीत असेल किंवा शत्रू असेल तर त्यांना आर्थिक नेहमी त्रादा करावी लागते. आणि अशा केसेसमध्ये ज्या पत्रिकेमध्ये गुरूंचं बळ कमी आहे अशा लोकांनी गुरुचा पुष्कळ नावाचा धारण करावा किंवा सगुण सजीव सद्गुरू असा गुरु करावा, तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नक्कीच नाहीये. अच्छा मॅडम, पुष्कळ नावाचं धारण करताय परंतु हा पुष्कळ नावाचं धारण करते वेळेला तो तुमच्या पत्रिकेनुसार, तुमच्या वजनानुसार आणि तुमच्या वयानुसार तो धारण करणं गरजेचं असतो. तो किती कॅरेटचा असावा, किती प्रमाणात असावा आणि कोणत्या जातीचा असावा हा विशेष लोकांच्या तज्ज्ञ लोकांना विचारूनच तुम्ही धारण करावा असं नक्कीच मी सांगेन. अगदी खरंय. जेणेकरून आपल्याला जी संकट येतात, आपल्यावरती ज्या गोष्टींचा प्रभाव आहे तो आपल्याला दूर करायचा असेल आणि एक उत्तम
सुखी आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी अर्थातच ॲस्ट्रॉलॉजी तुमची पत्रिका तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. हा पर्याय नाहीये, हे मार्गदर्शन आहे, हे लक्षात घ्या. आणि अशाच कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री आनंद कुमार सरांना, आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर, पुणे आणि मुंबई इथे सुद्धा. पुन्हा भेटूयात. श्री आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आनंद कुमार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.